लोणार मौजे पिंपळनेर येथील महापुरुषांच्या सभामंडपाच्या जागेचे तार कुंपण काढून या नियोजनात जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवावे व ही जागा मातंग समाजाच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अनिल कुमार कांबळे यांनी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे। मागणी मान्य न झाल्यास 22 जूनपासून पंचायत समिती कार्यालयासमोर लाकडाच्या सरणावर अर्धनग्न आमरण उपोषण करण्याचा इशारा कांबळे यांनी प्रशासनाला दिला होता। प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्याने अखेर त्यांनी आज सोमवारी 11 वाजतापासून भर उन्हात लोकशाही मार्गाने पंचायत समितीसमोर लाकडाचे स्मरण रचून त्यावर अर्धनग्न आमरण उपोषण सुरू केले आहे। लोणार तालुक्यातील मौजे पिंपळनेर गावातील सशस्त्र जनक क्रांतीवीर वस्ताद वीर लहुजी साळवे व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचे स्मारक व सभामंडपाची नियोजनात जागा गेल्या 30 ते 40 वर्षांपासून पारंपरिक व्यवसायासाठी अर्थात गुरांचे चामडे काढण्यासाठी उपयोगात आणल्या जात आहे। परंतु हा व्यवसाय काळानुरूप बंद झाल्याने समाज बांधवांनी ही जागा दोन्ही महापुरुषांच्या स्मारक व सभामंडपासाठी नियोजित केलेली आहे। यातील काही जागा कैलास सोसायटीला देण्यात आली होती। सदर नियोजनात जागेचे तार कुंपडून तोडून अन्य समाजाच्या काही व्यक्तींनी हेतुस्पर समाजात तेढ निर्माण व्हावी व नियोजनात जागा बळकावण्याच्या दृष्टीने गावाकडल्या ग्रामसेवकांच्या मदतीने जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे। सदर अतिक्रमण तोडून ज्यांनी तार कंपाऊंड तोडले त्यांच्यावर दंडनात्मक कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन अनिल कुमार कांबळे यांनी गट विकास अधिकारी यांना पूर्वी दिली आहे। अन्यथा पंचायत समितीसमोर 22 जूनपासून लाकडाच्या सरणावर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिलाय। प्रशासनाने कांबळे यांच्या निवेदनाची दखल न घेतल्याने त्यांनी आजपासून लाकडाच्या सरणावरती अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे। सर्वांना जय क्रांतिकारी लहुजी। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। कालच्या उपोषणाच्या संदर्भामध्ये भरपूर ऊन होतं, पाऊस बी तसाच आला। संध्याकाळी 2 वाजेपर्यंत पाऊस पडला, पूर्ण पावसामध्ये मी होतो। आणि माझं फक्त एकच म्हणणं आहे की जे महापुरुष आहेत त्यांना कुठेतरी स्मारकासाठी जागा मिळाली पाहिजे। आणि या संदर्भामध्ये मी या ठिकाणी उपोषणाला बसलो, कारण समोरचे जे काही असतील लॉबी त्याचं या विषयाला विरोध आहे, जेणेकरून बाबा सहसा म्हणजे मातंग समाजाचा महापुरुष त्यांना नको आहे आणि तो महापुरुष या एक चांगल्या ठिकाणी असावा असं त्यांचा विचार नाही आहे। त्याच्यामुळं मग म्हटलं बाबा आमची जी जागा आहे, जी आमची वडिलोपार्जित जी जागा होती की ज्या ठिकाणी ढोरं काढायचा जो व्यवसाय आमचा चालत होता आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून गावठाणाच्या बाहेर आमच्या जागा राहायच्या आणि त्या जागेवर आम्ही ते ढोरं ओढून न्यायचं आणि चमडा काढायचा। मग ती जागा नेहमी करता आमची असायची। काही कालांतरानं की बाबा मातंग समाजाला एखादी जर कधी स्कीम वगैरे घ्यायची असलं तर त्यांनी सांगायचं की बाबा तुमची जागा आहे, तिथं तुम्हाला तुमचा सभामंडप देऊ, तिथं तुमचं कार्यक्रम म्हणजे तुमचं कुठलंही बांधकाम करून देऊ। पण आजपर्यंत कुठलंही काहीच दिलेलं नाही आहे मातंग समाजाला। हा आतापर्यंत वंचितच ठेवलेला आहे। फक्त या मातंग समाजाच्या हाती चॉकलेट दिलं आणि फक्त विश्वासघात केला आहे आणि ह्या विश्वासघात पूर्णपणे जातीनिहाती केलेला आहे। म्हणजे जात नाही हा त्याच्यातला निष्कर्ष निघतो। म्हणून आज मला इथं बसायचं काम पडलं। महापुरुषांच्या विषयी जात ही नसायला पाहिजे, कारण महापुरुष हे या देशाचे महापुरुष असतात, कुठल्या एका जाती समाजाचे नसतात। त्यांनी देशासाठी कार्य केलेलं आहे, मग ते देशासाठी असतात। आज जर कदाचित समोरचे जर कुठले जर जातीवादी व्यक्ती जर कदाचित त्यांना जर जातीच्या कॅटेगरीमध्ये जर मोजत असतील तर हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे। अशा लोकांवर तर सगळ्यात पहिले गुन्हे दाखल करायला पाहिजे, हेच मी म्हणणार आहे। जय लोक।